सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर आज शनिवारी मत्स्य उद्योग तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा कारागृहाला भेट देऊन कोसळलेल्या भिंतीची पाहणी केली। यावेळी त्यांनी या इमारतीचं ऑडिट केलं जाईल असंही सांगितलंय। आणि ती जी भिंत कोसळलेली आहे त्याच्या वरचं काम सार्वजनिक बांधकामकडे होतं, पण खालचं जे काही दगड होते ती हलायला लागलेली होती। त्या दृष्टिकोनातून मी आताच जे पीडब्ल्यूडीचे प्रमुख राजभोगजी आहेत त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे। ते येत्या 2-3 दिवसामध्ये इथे स्वतः येणार आहेत। आमच्या ज्या इमारती आहेत या बाबतीत होता कामा नये, हीच भूमिका आमच्या सरकारची आहे। अशा कुठेही चुका याचे परिणाम उद्या मोठ्या प्रमाणामध्ये होतील हे आम्ही भविष्यामध्ये होऊन देणार नाही। त्यामुळे मी असो, आमचे एसपी असतो आणि आमच्या इकडचे जेलर आणि सगळे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी आपसात चर्चा करून ह्या पूर्ण इमारतीचं ऑडिट रिपोर्ट आमचं करायचं ठरलेलं आहे, जेणेकरून नेमकं कुठे कुठे आम्हा लोकांना या गोष्टीची डागडुजीची गरज आहे, परत बांधण्याची गरज आहे, याची सगळ्याची माहिती आम्ही घेणार आहोत। शेवटी या खात्याचे प्रमुख आमचे आदरणीय फडणवीस साहेब आहेत, म्हणून तुम्ही सगळेजण निश्चिंत राहा। या बाबतीमध्ये परत अशा कुठल्याही चुका आम्ही व्हायला देणार नाही आणि पूर्ण जी पद्धतीची काळजी मी हेही जेलर ह्यांना सांगितलं, संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांना सांगितलं की आता तुम्हाला ह्या इथे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्यांना आम्ही जिल्हा नियोजनकडून निधी देऊ शकतो त्याची तरतूद पोलीस खात्यासंदर्भात आमच्याकडे आहे, त्याचीही यादी तुम्ही आम्हाला द्या, जेणेकरून एकदा ज्या गोष्टी करायच्या त्या कायमस्वरूपी करू। वर्षानुवर्ष ह्या इमारती असल्यामुळे त्याच्यात काही गोष्टी पडतात किंवा काही रिपेअर करायला लागतात, तर त्यावर सरकार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमचे एसपी म्हणून सगळेजण आम्ही फार बारकाईने लक्ष देऊन आहोत। या गोष्टी परत आम्ही व्हायला देणार नाही।